नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या शशिकला आणि पन्नीरसेल्वम या दोन्ही गटांकडून सत्ता स्थापनेचे दावे. शशिकला आज पोलिसांना शरण येण्याची शक्यता. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात. उत्तराखंडमध्येही 69 जागांसाठी आज मतदान. एकाच उड्डाणात इस्रो आज करणार 104 उपग्रहांचं प्रक्षेपण. जागतिक विक्रम प्रस्थापित होण्याची शक्यता. नियोजनबद्ध विकासासाठी भाजप प्रयत्नशील. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे. मुख्यमंत्री तर लोकांना भूलथापा देण्यापलीकडे भाजपनं दुसरं काही केलं नाही. उद्धव ठाकरे यांचा प्रहार. राष्ट्रवादींनी काँग्रेसमध्ये सुद्धा मतभेद होते, पण तरी ते आम्ही कधी चव्हाट्यावर मांडले नाहीत. शरद पवार यांची भाजपा सेनेवर टीका. आणि 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांसाठी उद्या पहिल्या टप्प्यातलं मतदान. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या नेत्या व्ही शशिकला यांना झालेल्या शिक्षेनंतर तिथलं राजकीय पेच अद्याप कायम आहे. बेहिशेबी संपत्ती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं शशिकला यांना शिक्षा सुनावल्यानंतर शशिकला यांनी तातडीनं त्यांचे विश्वासू सहकारी ई पलानीसामी यांची अण्णा द्रमुकच्या विधिमंडळ नेतेपदी निवड केली. तसंच पन्नीरसेल्वम आणि इतर 20 जणांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर पलानीस्वामी यांनी काल संध्याकाळी राज्यपाल चे विद्यासागर राव यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यांनी आपल्यासोबत 124 आमदार असल्याचा दावा करत त्यांची यादी राज्यपालांना सादर केली. काळजीवाहू मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी देखील राज्यपालांची भेट घेतली आणि बहुमताचा दावा केला आहे. दरम्यान 4 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या व्ही शशिकला आज बंगळुरूमध्ये पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता आहे. मात्र प्रकृतीच्या कारणासाठी तुरुंगात जाणं शक्य नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयाकडून 4 आठवड्यांचा दिलासा मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान सुरू झालंय. 11 जिल्ह्यातल्या 67 जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. निवडणूक आयोगानं मतदानासाठी विशेष व्यवस्था केली असून 23,696 मतदान केंद्र उपलब्ध करून दिली आहेत. 2,28,00,000हून अधिक मतदार 721 उमेदवारांचं भवितव्य निश्चित करणार आहेत. त्यात 82 महिला उमेदवारांचा समावेश आहे. उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या 70 पैकी 69 जागांसाठी आज मतदान होत आहे. एका उमेदवाराच्या मृत्यूमुळे त्या जागेवर मतदान आज होणार नाही. 75,12,000 मतदार एकूण 637 उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. इस्रो आज भारतीय अवकाश संशोधन संस्था उद्या एकाच उड्डाणात 104 उपग्रहांचं प्रक्षेपण करणार आहे. या महत्वाकांक्षी प्रक्षेपणात अमेरिकेचे 96, इस्रायल, कझाकिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि संयुक्त अरब अमिरातीचा प्रत्येकी 1 उपग्रह आहे. त्यात 101 नॅनो उपग्रहांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथून आज सकाळी 9:28 हे प्रक्षेपण होणार आहे. गेल्या वर्षी इस्रोनं एकाच प्रक्षेपणात 20 उपग्रह अवकाशात सोडले होते. याआधी 2014 मध्ये रशियानं एकाच प्रक्षेपणात 37 उपग्रहांना अवकाशात सोडण्याचा विक्रम केला होता. मात्र आता 100हून अधिक उपग्रहांचं प्रक्षेपण एकाच दिवशी एकाच वेळी होणार आहे. भारताकडे एकाच प्रक्षेपणात अनेक उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे. या प्रक्षेपणानंतर जागतिक विक्रम प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकावर असेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. अहमदनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी घेतलेल्या प्रचार सभेत ते काल बोलत होते. ग्रामीण भागात परिवर्तनासाठी भाजपला निवडून देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्यात आणि केंद्रातलं सरकार विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करत आहे. त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत. मात्र विरोधक केवळ टीका करून सरकारवर बिनबुडाचे आरोप करत असल्याचं फडणवीस म्हणाले. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, खासदार दिलीप गांधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यातल्या 10 महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला बहुमत मिळेल असा विश्वास भाजपचे राज्य प्रभारी आणि खासदार राकेश सिंह यांनी व्यक्त केला आहे. ते काल पुण्यामध्ये पक्ष कार्यालयात वार्ताहरांशी बोलत होते. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असून जनहितासाठी अनेक योजना राबवल्यानं सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा उंचावल्यात. गेल्या 2 वर्षात राज्यातल्या सरकारनं चांगलं काम केलं असल्यानं त्याची पावती मतदार या निवडणुकीत देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेच्या भूमिकेबाबत विचारलं असता शिवसेना आपल्या पक्षासोबत सत्तेत एकत्र असल्यानं त्याबाबत अधिक काही बोलणार नाही असं त्यांनी सांगितलं. राज्यातलं सरकार 5 वर्ष पूर्ण करेल असा विश्वासही राकेश सिंह यांनी व्यक्त केला. लोकांना भूलथापा देण्यापलीकडे भाजपनं दुसरं काहीही केलं नाही अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. मुंबईत दहिसर इथल्या प्रचारसभेत ते काल बोलत होते. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो म्हणून मुंबईकर आम्हाला निवडून देतात असंही ते म्हणाले. महापालिकेत घोटाळे झाले असतील तर त्यासाठी अधिकारी जबाबदार आहेत, नगरसेवक नाहीत असं भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी म्हणतात. महापालिकेचा कारभार मुख्यमंत्र्यांनी आपल्याच पक्षाच्या या खासदाराकडून शिकून घ्यावा असा टोला ठाकरे यांनी लगावला. दरम्यान काल विक्रोळीत आदित्य ठाकरे यांचीही सभा झाली. शिवसेनेनं मुंबई पालिकेमध्ये केलेली विकास कामं इतर कुठल्याच महापालिकेने केलेली नाहीत, त्यामुळे जनतेला मुंबईसाठी शिवसेनाच हवी असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षामध्ये काही मतभेद असले तरी त्यावर आम्ही एकत्र बसून विचार करतो, ते चव्हाट्यावर मांडत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना भाजपवर केली आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीतल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी येरवडा इथं आयोजित प्रचार सभेत ते काल बोलत होते. मंत्रिमंडळात ज्यांच्यासोबत आहोत त्यांच्यावरच मुख्यमंत्री टीका करत आहेत. शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे भाजपा गुंडांचा पक्ष असल्याचं म्हणतात, तर मुख्यमंत्री शिवसेना हा खंडणी बहादरांचा पक्ष असल्याचं सांगतायत. सध्या या राज्यात नेमकं काय चाललंय असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. आपण मुख्यमंत्री असताना जगभरातून राज्यात गुंतवणुकीसाठी येणाऱ्या उद्योजकांच्या अडचणी दूर करण्याकरता दररोज 2 तास काढत होतो. त्यामुळेच रांजणगाव, कुरकुम आणि शिरवळ या ठिकाणी उद्योग उभे राहिले. मात्र आजची परिस्थिती वेगळी असल्याचं पवार म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातलं युती सरकार आणि केंद्र सरकारच्या कामकाजावर टीका केली. एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचीही काल पुण्यामध्ये भवानी पेठ इथं प्रचारसभा झाली. यावेळी त्यांनी भाजपा, शिवसेना आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. आपली लढाई कोणत्याही एका समाजाविरोधात नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. देशातली गरिबी आणि रोजगाराचा प्रश्न दूर करण्यात केंद्रातलं सरकार असमर्थ ठरल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते काल बुलढाण्यात भालेगाव इथल्या प्रचारसभेत बोलत होते. गरिबी आणि बेरोजगारीच्या सावटाखाली मोठ्या जनसमूहाला नोटाबंदीच्या निर्णयामुळे संकटाचा सामना करावा लागल्याचा आरोप त्यांनी केला. भारिप बहुजन महासंघ यंदा स्वबळावर निवडणूक लढवत असून बहुजन समाजातल्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे सत्तेत बहुजनांना संधी मिळेल असं त्यांनी सांगितलं. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी बहुजन समाजाच्या मतांचं विभाजन होऊ न देता काँग्रेसनं त्यांच्या पाठीशी उभे राहून आपली ताकद दाखवावी असं आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी काल बुलढाण्यात केलं. जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेत ते बोलत होते. विमुद्रीकरणाचा सगळ्यात जास्त फटका खेड्यातल्या जनतेला बसल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी बुलढाण्यात विविध पक्षांनी प्रचाराचा धडाका लावलाय. भारतीय जनता पक्षात गुंडांना प्रवेश दिला जात असल्याचा आरोप करत हा पक्ष उमेदवारांचं शिक्षण किंवा काम न पाहता पक्षात प्रवेश देत असल्याचा आरोप काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केलाय. नागपूर महानगरपालिका निवडणुकीतल्या काँग्रेस, रिपाई आणि लोकमंच युतीच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारार्थ नागपुरातल्या त्रिशरण चौकात आयोजित जाहीर सभेत ते काल बोलत होते. नागपूरमध्ये वजनदार नेते आहेत, मात्र विकास कामांसाठी ते त्यांचं राजकीय वजन वापरत नाहीत अशी बोचरी टीका राणे यांनी केली. नागपुरातल्या विकास कामांसाठी निधी दिला जात नसून शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेना आणि भाजपनं मिळून मुंबईत भ्रष्टाचार केला. रस्त्यावर सगळे खड्डेच खड्डे असताना पारदर्शक कारभाराच्या काय गोष्टी करता असं सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुंबईत एका प्रचार सभेत या दोन्ही पक्षांवर टीका केली. या दोन्ही पक्षांमधल्या भांडणाचा मुंबईशी काही संबंध नाही असं ते म्हणाले. नाशिकमध्ये मनसेनं चांगलं काम केल्याचं सांगून राज ठाकरे म्हणाले की पुढली 40 वर्ष नाशिककरांना पाण्याची टंचाई भासणार नाही.
उत्तम कारभारासाठी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनाच निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं। राज्यातल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान उद्या होणार आहे। या टप्प्यात 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांसाठी मतदान होईल। या निवडणुकांचा प्रचार काल संपला। दुसऱ्या टप्प्यात 21 फेब्रुवारी रोजी 21 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांसाठी मतदान होणार आहे। मतदानासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली असून मतदान शांततेत व्हावं यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। गडचिरोली जिल्ह्याची दोन्ही टप्प्यात विभागणी केली असल्यानं या जिल्ह्यात उद्या तसंच 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। दोन्ही टप्प्यातल्या निवडणुकांची मतमोजणी 23 फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त सहारिया यांनी दिली आहे। भिवंडीत काल अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात भिवंडी काँग्रेसचे पालिका सभागृह नेते मनोज म्हात्रे यांचा मृत्यू झाला। हल्लेखोरांनी म्हात्रे यांच्यावर 3 गोळ्या झाडल्यानंतर तीक्ष्ण हत्यारानं वार केल्यानं ते गंभीर जखमी झाले होते। त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं। मनोज म्हात्रे यांचे समर्थक उमाशंकर उर्फ मुलायम यादव यांनी विरोधकांनी धमकावल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी म्हात्रे नारपोली पोलीस ठाण्यात गेले होते। पोलीस ठाण्यातून घरी परत आल्यावर दबा धरून बसलेल्या 7 ते 8 हल्लेखोरांनी त्यांच्यावर हा हल्ला केला। राज्य फुटबॉल संघटना आणि धुळे जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथं कालपासून राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली। उद्योजक अतुल भंडारी यांनी दीपप्रज्वलन करून या स्पर्धेचं उद्घाटन केलं। राज्यातून 18 विभागाच्या 328 मुली या स्पर्धेत सहभागी झाल्यात। अहमदनगर विरुद्ध सोलापूर या मुलींच्या संघात आज सामना झाला। 18 फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा सुरू राहील। प्रथमच 14 वर्षाखालील मुलींचे फुटबॉल सामने भरवण्यात आल्यानं जिल्ह्यात उत्साहाचं वातावरण आहे। हवामान। राज्याच्या संपूर्ण भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे। येत्या 24 तासात राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। तमिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकच्या शशिकला आणि पन्नीरसेल्वम या दोन्ही गटांकडून सत्ता स्थापनेचे दावे। शशिकला आज पोलिसांना शरण येण्याची शक्यता। उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात। उत्तराखंडमध्येही 69 जागांसाठी आज मतदान। एकाच उड्डाणात इस्रो करणार 104 उपग्रहांचं प्रक्षेपण। जागतिक विक्रम प्रस्थापित होण्याची शक्यता। नियोजनबद्ध विकासासाठी भाजप प्रयत्नशील। विरोधकांचे आरोप बिनबुडाचे। मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। तर लोकांना भूलथापा देण्यापलीकडे भाजपने दुसरं काही केलं नाही, उद्धव ठाकरे यांची टीका। राष्ट्रवादींनी काँग्रेसमध्ये सुद्धा मतभेद होते, पण तरी ते आम्ही कधी चव्हाट्यावर मांडले नाहीत। शरद पवार यांची भाजपा सेनेवर टीका। आणि 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांसाठी उद्या पहिल्या टप्प्यातलं मतदान। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।